नमस्कार, मी इथे पातीचा कांदा घालून कोलंबीचं सुकं बनवत आहे। त्यासाठी पातीच्या कांद्याचा बारीक चिरून तेलात परतून घेते। त्यात कढीपत्ता घातलेला आहे, बारीक चिरलेलं आलं आणि 1 चमचा बारीक चिरलेलं लसूण घालते आणि परतून घेते। पातीच्या कांद्याचा हिरवा भाग घातलेला आहे, तो पण परतून घेते। इथे कोलंबी साफ करून घेतलेली आहे, ती घालते आणि 2 कोकमं घालते आणि तेलावर परतून घेते। आता 1 चमचा मसाला घालते, हळद घालते आणि मिक्स करून घेते। वरून कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते। थोडंसं पाणी घालते मसाला लागू नये म्हणून। चवीप्रमाणे मीठ घालते, मिक्स करते आणि झाकण लावून शिजायला ठेवते। 2 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे मी। कांद्याची पात घालते आणि मिक्स करून घेते। कोलंबी पण शिजलेली आहे। पातीच्या कांद्याची भाजी तयार आहे। इथे मोठी कोलंबी मी साफ करून घेतलेली आहे। त्यात आलं लसूण पेस्ट, मीठ, लाल मिरची पावडर, हळद, लिंबाचा रस घालून पेस्ट करून कोलंबीला लावून घेते व्यवस्थित। अशा प्रकारे इथे प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे, त्यात 2 चमचे तांदळाचं पीठ घालते, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट घालून सगळं मिक्स करून घेते आणि कोलंबींना लावून घेते। कोलंबीला मसाला लावून झालेला आहे। तव्यावर तेल घेतलेले, तेल गरम झाले, त्यात कोलंबी मी फ्राय करायला ठेवते। इथे छोटी कोलंबी घेतलेली आहे, ती सुरीने बारीक बारीक कापून घेते। अशा प्रकारे बारीक कापून घेते। इथे एका भांड्यात मी कोलंबी काढून घेते बारीक कापलेली। त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा, 1 हिरवी मिरची घालते, बारीक चिरलेलं लसूण आणि आलं घालते, लाल तिखट, हळद, चवीप्रमाणे मीठ, कांद्याच्या पातीतला हिरवा भाग घालते, कोथिंबीर घालते बारीक चिरलेली, चिंचेचा कोळ घालते आणि सगळं मिक्स करून घेते। अशा प्रकारे मिक्स करून झालेलं आहे। त्यात आता जितकं मावेल तितकं तांदळाचं पीठ घालते आणि त्याचा घट्ट गोळा करून घेते। अशा प्रकारे आता त्याचे छोटे छोटे गोळे करून हातावर टिक्कीच्या आकाराचे करून घेते। तव्यावर तेल घेतलेलं आहे, त्यात मी सुंठांचे डांगर तळायला ठेवते। वरून तेल घालते। एका बाजूने भाजून झालेले आहेत, आता दुसऱ्या बाजूने भाजून घेते। अशा प्रकारे मी दोन्ही बाजूने भाजून घेते। इथे सुंठ पण भाजत आलेली आहेत। सुंठांचे डांगर तयार आहेत। सुंठ पण भाजून झालेली आहेत, ते पण काढून घेते मी आता। सुंठांचे हुमण करायसाठी मी वाटप काढून घेते। त्यासाठी लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे। ग्राइंडरवर वाटून घेतलेलं आहे, भांड्यात काढून घेतलेलं आहे। त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून कढी उकळायला ठेवते। कढीला उकळी आलेली आहे, त्यात कोलंबी घालते, चवीप्रमाणे मीठ घालते आणि छान उकळी काढून घेते। कढीला उकळी आलेली आहे, सुंठांचे हुमण तयार आहे। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।